हाय, दिस इज मी आणि माझी उत्सुकता कारण आज मी परत एकदा गावी चालली. अहो, औंधाला नाही हो, मी आज चालली आहे फर्स्ट टाइम हिंगण्याला. जे खटावकर आहेत ना त्यांना माहिती आहे हिंगणे किती छान आहे आणि कुठे आहे ते. सो त्यांना तुम्ही एकदा नक्की विचारा की काका दादा मामा हिंगणे कुठे आहे. हिंगण्याचं मंदिर म्हणजे जानूबाई मंदिर खूप जास्त सुंदर आहे. मी तुम्हाला तेही दाखवते, पण ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि आपल्याला आपली माणसं कुठे पण जाऊ दे भेटतात हे नक्की. त्यानंतर मस्तपैकी आम्ही मंदिरात एंट्री घेतली. पण हे मंदिर माझ्या एक्स्पेक्टेशनपेक्षा जास्त छान होतं असंच मी म्हणेन. कारण मला खरंच नव्हतं वाटलं की एवढं सुंदर मंदिर असेल. आमच्या आईसाहेबांनी मस्तपैकी देवीची ओटी भरली. इथे आहे श्री जानूबाई, सेड हाय टू दिस क्यूटी. आणि मग आम्ही महालक्ष्मी देवींची ही ओटी भरली. बेसिकली महालक्ष्मी, गणेश आणि जानूबाई ह्या तिघांचं हे मंदिर आहे. मस्तपैकी मंदिर एक्सप्लोअर केलं, जे की खूप जास्त छान होतं. त्यानंतर आमच्या आईची ओटी भरायचं चालूच होतं. त्यानंतर मस्तपैकी हे दोघं खेळले. मी त्यांच्यात नव्हते, कुठेही नव्हते. मस्तपैकी दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत आता बाहेर. कारण आज आहे इथे महाप्रसाद. आणि हा महाप्रसाद आज आमच्या आत्यांकडून आहे. आत्यांनी बोललेला नवस पूर्ण झाल्याबद्दल. आणि या आहेत आमच्या गोंडोल्या आत्या, ज्यांच्याकडून आज महाप्रसाद आहे. ही आहे मी तोरेगिरी दाखवताना, कारण आमच्या आत्यांचं वट आहे. मस्तपैकी आत्यांनी मला खाऊ घेतला आणि हा आहे आमच्या आत्यांचा जुना वाडा. आत्यांनी मला पूर्ण गावाची माहिती अर्ध्या तासातच दिली. खूप जास्त छान वाटलं यार. त्यानंतर जिथे जाईल तिथे महाराज असतील ना, तर ते घर आणि ती जागा खूप जास्त छान वाटते. आत्यांनी दिलेला खाऊ खाल्ला आणि आत्यांचं दुकानही एक्सप्लोअर केलं. परत आत्यांनी चहा ठेवला. चहा आता नाही कसं म्हणणार यार, इतक्या गोड आहेत त्या. मस्तपैकी चहा पिला आणि इथेच आम्हाला 6:45 वाजले. आता दिवाबत्तीची वेळ झाली म्हणून आत्यांनी दिवाबत्ती केली. आणि जेव्हा जायची वेळ झाली तेव्हा आत्यांच्या डोळ्यात पाणी. का सांगते? आत्यांना वाटत होतं आज आम्ही इथे राहावं, पण ते काही शक्य नव्हतं ना. त्यामुळे आत्यांना सॉरी बोललो आणि निघालो घरी. आजच्यासाठी एवढंच. बाय.